राष्ट्रवादी आता पाहुणे किती येते त्याच्यावर आहे बाबा डबा भरून लागतो आहेत ना आहेत हो आता रामा भाऊ तू अजिबात काळजी करू नको अजिबात काळजी करू नको काही फिकर करू नको माझी घरवाली आत ते समजा करून देईल सगळं बरोबर करून देईल अजिबात काळजी करायची अजिबात काळजी भाऊजी 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 सरपंच तुम्ही गेले आता गेलं कोण का या आणि तिथे म्हणून आमच्याकडे दुधाची गंजी घेऊन या पाहुण्याला काळावाला चालू तरी मी असलं बघतो त्यांनी सांगा मला वस्तीची गंजी चुलीपाशी मांडली लोखंडी चांगली वजनी आहे आता मला वाटलं मजबूत आहे म्हणून हे चांगलं आहेत ना प्लास्टिकच्या बी आहेत प्लास्टिकच्या बरं ठीक आहे आता वहिनीनं दुधाची गंजी सांगितलं गंजी हो दुधाची हो हो ठीक आहे आता आणतो पटकन भाऊजी 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 सरपंच नाही आले का आता गेलं कोण काढा ते म्हणू आमच्या घरातलं नवीन मला कप आलं कॅश फाटल्या फुटल्या कपात नाही बरं मी कोण कोणती ठेवली आहे ते खाटाखाली बक्षात ठेवले त्यांनी सांगा तेवढी मी आतलं हो, बघते हो. आत येते फावली हो 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 बघा हे तुम्हाला किती ठेवून देते हे ठेवायची जागा आणलं सर गंजी आता तू गंजी आणून कसं गंजी आणला बोलतात बैताळ माणूस आहे का अरे बाबा आता पाहुणे येते आता त्याने दूध नाही चहा नाही पाजा लागेल का दूध आता हे रिकामी नाही आणला माय घरी कसे काय हा रिकामी नाही मग असा डिटेल नोंदी सांग ना माझी मोठी धान बघते बाबा आता दुधाची गंजी घेऊन देता ठीक आहे हो जमीनवाले कप सांगितलं नाही खाटाच्या खाली बाक्सामध्ये ठेवले आहे नवीन वाले कप खाटाच्या खाली बाक्सामध्ये नवीन वाले कप खाटाच्या खाली बाक्सामध्ये भाऊजी 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 आता काय झाला वहिनी हे नाही आलं का अजून नाही आताच गेला कोण आता ते आले ना की ते एक बिस्किटची पुढे आणायला पाठवा पाहुण्याला आपण चहा बरोबर एक एक बिस्किट देऊन देऊ पण आता कोण कोणतं काम सांगतात त्याने असं करून प्लीज घेऊन घेतो नाही तर तुम्ही येड असं मला पुन्हा काय आतलं का सांगायला येत हो, हो, हो. आता वहिनी आतलं हो बघते बघा बघा पाहुण्याला दिलं का? हो संडास घेऊन जातो अरे भाऊ थांब रे थांब आता पार्लर अरे थांब ना अरे थांब 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 येतो थांब अरे थांब एक काम धड करत नाही म्हणले आपण आता ठोकरात पाय लटकला तर मी तरी काम म्हणतो आजच्या दिवसात धोतर काय नेसतात फुल पॅन्ट काऊन नाही नेसला बापराजी कधी फुल पॅन्ट नाही घातलो धोतरच बरं आपलं हवेशीर अरे पप्पा दूध काढला अरे आपलं झालं ना आपलं कायचा आवाज हो भाऊजी काय झालं काय झालं पप्पा काय झालं रे तुम्ही का उभे राहिले असे पेट्रोल पंपावानी काय झालं बोला ना अहो काय झालं बोला की कपात लटकून धोतर सांगतो दुधात लटकून धोतर सांगतो अहो तुम्ही का बोलता तुमचं तुम्हाला कळतं का काय सकाळी सकाळी लावून
जाऊ द्या हे झालं ते झालं आता काय करता ते माया कुठे फिरपली का फिरपली गेली ते बी आले कसं करायचं आता मुली गेला की आता काय आता येईपर्यंत नाही चालली तर सांगून कोण द्यायला काय ते जाऊ दे तुम्ही आम्ही स्कूलमध्ये तयार करा एक काम झालं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम राम झाली का तयारी हो त्यांना सोबत घेऊन आलो बाहेर प्रतीक्षा करीत उभे आहेत रामराव आपण स्वयं त्यांना आज येण्याची विनंती केल्यास आज नृत्य केल्याचा आनंद होईल त्यांना घेऊन येतो चला, चला. काय म्हणाला गोवा आपला मास्तर हे? आपला जोशी मास्तर हा. आपला जोशी बुवा मास्तर तुम्ही गप्प बसा तुमचं संतुलन असंतुलित झाल्यासारखं दिसतंय रामकृष्णाने या या पाटील साहेब, या. या. आधी पाहिजे हो चला चला कसा का झाला परवास नाही आपला परवास कसा का झाला म्हणलं सकाळीच निघालो 7 वाजता रामराव जरा नेहमीपेक्षा किंचित वरच्या पट्टीत बोलण्याचे कष्ट घेतल्यात बरे भाई पाटील साहेबांच्या कर्णमंडलामध्ये दोष आहे त्यांना ऐकायला थोडं कमी येतं मोठ्याने बोल. मास्तर तुम्ही माझ्या कानांबद्दल सांगितलं का हो पाटील साहेब मी आधी आपली ओळख करून देतो हो तर हे मुलीचे वडील रामरावजी 16% कपडे शिवण्याचा व्यवसाय करतात 2-4 एकर शेती पण आहे रामकृष्ण हरी. हो पाटील साहेब 2 कन्या सुद्धा आहेत उच्च विद्या विभूषित आहेत रामकृष्ण हरी. पाटील साहेब आपली ओळख करून द्या यांना हो ओळख करून द्या ओळख करून द्या ना अहो तुम्ही ओळख करून द्या स्वतःची हो ओळख करून देतो आता माझा परिचय तुम्हाला आहे तरी पण आपला एक कर्तव्य म्हणून मी माझा परिचय देतो मी भाऊराव विठोबा ठाकरे पाटील कन्नडवाडीचा गणिता हो बाप दादाच्या काळापासूनची मालगुजारी आहे आमची दादा शिकारी होता बापही शिकारी होता आणि आम्ही पण शिकार करतो अधेमध्ये त्या काळात आमच्या आज्यानं 60-70 पट्टेदार वाघ मारले असा इतिहास आहे आणि आमच्या बापाने 8-10 वाघ मारल्याचा इतिहास आहे आणि आपण आता आज्यानं बापानं सगळे वाघ मारल्यावर आता आमच्या वाट्याला काय तरी पण सांबार हरी चिकर डुक्कर ह्यांच्या शिकारीचा आपल्याला चांगला अनुभव आहे आमच्या मुलं सुद्धा आमची परंपरा चालवितात मोर लावे तिती कवड्या पाट्या ह्यांची भाजी आमच्या मुलांच्या भूमीने शिजते घाला नेमच मोठा होता म्हणजे आपण मांसाहारी हात चुलीची ध्याना मारी आपण मांसाहारी आहात का असं विचार हो आता एवढ्या शिकारी केल्यावर मांस न खाऊन कसं चालेल म्हणून आपल्या प्रतिष्ठेला शोधतील असे शौक करायला नको आमच्या आजोबांना 2 बायका वडिलांना 2 आणि आम्हाला सुद्धा 2 बायकांचं सुख लाभलेलं आहे हा माझ्या मोठ्या बायकोचा मुलगा म्हणला आणि तो दिसते तो लहानीचा हे 2 बायका करावाची परंपरा पुढे चालू राहणार तुम्ही कशाला मध्ये मध्ये लुडबुड करता तुम्ही गप्प बसा रामकृष्ण हरी. शंका मिळून अरे आपल्या पिताश्रीचं काय जर
यंत्र लावायचं राहूनच गेला होता बेटा. विसरलोच होतो मी. आता नीट येत आहे ऐकायला. बोला बोला तुम्ही बोला. काय नाही पाटील साहेब, तुम्ही आपल्याबद्दल सांगत होतात यांना. हो हो हो. तर तो दंगलवाडीचा सुप्रसिद्ध तलाव आमच्याच मालकीचा. सरकारसोबत कोर्टात भांडण चालू आहे. सुप्रीम कोर्टात प्रताप संभाजी भुजंग. अहो भुजंग आडनाव यांचं. याच्या फक्त नावातच बदल आहे, बाकी तुम्ही बघतच आहात. प्रेमानं स्वयंपाक याला खटू म्हणतात. वा छान आहे मुलगी. आमच्या नवीन दवाखान्याला शोभेल अशीच आहे. हा लाजाळू इतकंच ना. हो चालय लग्नापूर्वी असाच असतात कधी. हा थोडी लढता इतकंच ना. अहो आम्हाला चालेल. शिवाय नऊवारी नेसताना सुनवली होती आम्हाला. अहो पाटली म्हणून शोभेल आमच्या वाड्यात. वा वा आम्ही सुद्धा घरी असाच काढा चहा पितो. अहो फायदेकारक असतो आरोग्याला. किती सुंदर आहे. आवडले आपल्याला आवडले. पाटील साहेब, तुमचा काही गैरसमज होत नाही. तो कसा ती मागून आलेली ती मुलगी माझी. हा मग ती पहिली कोण ते आमचं सौभाग्य. म्हणजे मी मंगरू काटले, रामराव भाऊचा दोस्त आणि शेजारी. हा हो, आम्ही सरपंच महोदयांचा परिचय करून देणारच होतो बघा रामकृष्णारी. सरपंच आहेत या गावचे. नाही, वहिनी सरपंच आहे. हा, हा, हा. सोडून आमचे ना.